नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण शिकणार आहोत इयत्ता तिसरी मॅथ्स 100 टेन्स युनिट्स या फॉर्ममध्ये आपल्याला दिलेलं आहे. आता राईट द नंबर्स इन दॅट फॉर्म या फॉर्ममधून लिहायचं आपल्याला. आता याच्याकडे 400 आहेत, 710 आहेत, 6 युनिट्स आहेत. मग झालं काय झालं, 400 710 6 युनिट 476 म्हणजे झालं 476. सेम आता या टाईपमध्ये बघायचं आपण. चला बघूया. 110 युनिट्स. आता याच्यामध्ये किती आहेत? 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 युनिट्स झाले. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 710 झाले. 1 2 3 4 5 म्हणजे 510 झाले. नंबर आला 579 म्हणजेच 579. इतकं सोपं आहे. आता सेकंड बघूया आपलं. आता आपल्याला स्वतः सोडवायचं आहे. पाहूया इथे युनिट्समध्ये किती आहेत. युनिट्समध्ये मोजूया. 1 2 3 मी इथं लिहिला 3. टेन्समध्ये 0 मग 0. 1 2 3 4 5 इथं आले 5. मग आता लिहिताना कसं लिहू आपण? 503. आता पुढचा नंबर शोधूया आपण. युनिट्समध्ये किती आहे इथे? 1. इथं लिहिलं आपण 1. टेन्समध्ये बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 इथे आला 8. नंतर 100मध्ये बघूया किती नंबर. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 इथं आलं 8. आपण लिहिताना कसं लिहू? 881. 881. आता आपण एक्सरसाइज सोडूया. पाहूया चला. 1 युनिट्समध्ये क्वेश्चन नंबर 1, राईट नंबर इन फिगर्स अँड वर्ड्स. आता आपण वरती त्याचं सोडवायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 7. 1 2 3 4 5 6 7 7. 1 2 3 4 5 6 7 7. आपण लिहिताना कसं लिहू? 777. आता पुढे बघूया. 1 2 3 4 4 1. 1 2 3 4 5 6 7. 100मध्ये किती आहेत? 7. टेन्समध्ये किती आहेत? 1. आणि युनिटमध्ये 4. मग झालं 714. ओके. आता इथे युनिटच्या जागी काय नाही म्हणजे 0. इथे पण काय नाही म्हणजे 0. इथे 100च्या जागी 1 2 म्हणजे आले 2. आपण लिहू 200. इतकं इझी आहे. आता राईट गिवन नंबर्स आणि क्वेश्चन 2 आहे. राईट गिवन नंबर्स इन वर्ड्स. आता इन फिगर दिलेला आहे आणि इन वर्ड्स लिहायचं आपल्याला. इथं दिलं आहे 435 म्हणजे झालं 435. नंतर सेकंड नंबर बघूया. 279 म्हणजे 279. 279. आता पुढे बघूया. 508 म्हणजे 500. टेनच्या जागी 0 आहे म्हणून आपण तो घेणार नाही. अँड 8. आता इथे 777. 700 and 77. अशा प्रकारे आपला सेकंड क्वेश्चन झाला. हा होमवर्क आहे तुम्हाला. हा नंबरचा आपल्याला शोधायचा आहे. थर्ड बघूया. राईट द गिवन नंबर्स इन फिगर्स. इन वर्ड्स लिहिलं आपल्याला. इन फिगर्स यायचं लिहिलं 800 म्हणजे पहिला येईल 860 म्हणजे युनिट टेनच्या जागी येईल 6 आणि 7. 867. नंतर दिला आहे 400. 449 टेनच्या जागी येईल 4 आणि 9. 449.
601 म्हणजे येईल पहिला येईल 6. आता इथं 10ची व्हॅल्यू काय दिली का नाही, मग इथं येईल 0 आणि दिला 1. 601 340 मग येईल 304. 10च्या जागी येईल 4 आणि युनिट्सच्या जागी काय नाही दिलं म्हणून येईल 0. 340 इतकं इझी आहे. हे झालं. आता आपण पुढचा बघूया. हा नवीन चॅप्टर आहे. फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट्स इन नंबर. आता आपण फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू काय काय ते बघूया. युनिटच्या जागी आहे 4, 10च्या जागी आहे 2, 100च्या जागी आहे 5. फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 5. फेस व्हॅल्यू ऑफ 2 इज 2. फेस व्हॅल्यू ऑफ 4 इज 4. आता हे झाली फेस व्हॅल्यू. फेस म्हणजे आपल्याला चेहरा दिसतोय तो. त्याची खरी व्हॅल्यू काय झाली 500च्या जागी म्हणून झालं 5 इज प्लेस व्हॅल्यू ऑफ 500 इज 500. प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इज 20 आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज 4. मग हा नंबर मिळून होतो 524. म्हणजे बघा 500, 20 10 आणि 4 या सगळ्यांचं प्लस करून होतो नंबर आपला 524. आता 809 या नंबरचं बघूया आपण. फेस व्हॅल्यू ऑफ 8 इज 8, 0 इज 0 आणि फेस व्हॅल्यू ऑफ 9 इज 9. हा जसं गेला. आता प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इज 800. प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0 आणि प्लेस ऑफ व्हॅल्यू ऑफ 9 इज 9. इथं आलं 800. इथं आला 0 10 आणि किती युनिट आहेत 9 युनिट्स. अशा प्रकारे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू याच्यामध्ये आपल्याला फेस व्हॅल्यू म्हणजे आपला जो चेहरा दिसतो तो आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे ज्या जागेवर आहे. म्हणजे 100च्या जागेवर असल्यावर तर 100, 10च्या जागेवर असल्यावर 10, युनिटच्या जागे असल्यावर युनिट्स असं आपण लिहितो. आता एक्सरसाइज बघूया इथे एकदम इझी आहे. इन द नंबर 460 दिलं आपल्याला. आता बघूया इथे फेस व्हॅल्यू ऑफ 4 इज 4. फेस व्हॅल्यू ऑफ 6 इज 6. फेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0 घेतलं आपण. प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज 400. ही झाली प्लेस व्हॅल्यू 4ची 400. 6 इज 60 आणि 0 इज 0. इन द नंबर 519. आता एक नंबर दिला आपल्याला 519. द फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 5 आणि प्लेस व्हॅल्यू 5ची फेस व्हॅल्यू 100च्या जागे म्हणजे झाला आपला 500. प्लेस इन द नंबर 915. द फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज. आता याच्यामध्ये 5 इज 5 पण जेव्हा प्लेस व्हॅल्यू येईल तेव्हा त्याची येईल युनिटमध्ये कारण की आपला 915 युनिटच्या जागी आहे म्हणून याची व्हॅल्यू आली 5. इन द नंबर 951. द फेस व्हॅल्यू ऑफ इज 5 इज 5. त्याची फेस व्हॅल्यू 5 आहे आणि प्लेस व्हॅल्यू किती झाली. प्लेस व्हॅल्यू झाली 5ची 50. आता दिलं आपल्याला 905. फेस व्हॅल्यू काय आली 0ची 0 आणि प्लेस व्हॅल्यू आली 0 म्हणजे 10च्या जागी असेल तर पण त्याची प्लेस व्हॅल्यू किती दिली आपली 0. आता राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन डिजिट इन नंबर. आता 1ची आली 100. नंतर 9ची आली 900. 5ची आली 50. बघा युनिट 10 100. युनिट 10 100 एवढं लक्षात ठेवा. 0ची आली 0. 8ची आली 8. 708मध्ये 8ची आली 8. 189. 189ची जागी आली 8ची व्हॅल्यू आली 80. इथं आली 00. इथं आली 100. इतकं इझी आहे. समजलं प्लेस व्हॅल्यू कशी करायची आपल्याला. आता एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर म्हणजे 824 हा नंबर दिला आपल्याला. 100 10 युनिट्स 824 म्हणजे 800 + 20 + 4 झालं 800 + 20 + 4 आला 824. मग आता लिहिताना कसं आपण 8h म्हणजे 800 2 10 4 युनिट्स म्हणजे 824. आता इथं आला 705. 100 10 युनिट 705. इथं आला 700 नंतर आला 0 नंतर आला 5 705 म्हणजे आला 700
प्लस 0 टेन्स प्लस 5 युनिट्स आला 700 प्लस 0 प्लस 5. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर इज सम ऑफ प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स इन दॅट नंबर असं लिहिलं असतं. आता क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइजमधला 567 युनिट आपण लिहिला पहिला 500. पहिला आपण 100ची व्हॅल्यू लिहितो, नंतर लिहितो 6 टेन्सची आणि 7ची. नंबर झाला 567. नंतर बघूया सेकंडमध्ये 200 प्लस इथं 0 आहे आणि 5 युनिट म्हणजे 205. नंतर आला 400 6 10 आणि 7 युनिट आला 467. आता याच्यामध्ये बघूया 300 3 टेन्स 0 युनिट 330. 900 9 टेन्स आणि 9 युनिट्स आला 999. आता इथे 800 पहिला लिहिला 800 0 टेन्स म्हणजे इथं 0 टेन्स आणि 0 युनिट म्हणजे 800. राईट द नंबर फॉर्म एक्सपांडेड फॉर्म. इथं आता आपण पुढचं बघूया. आलं आहे एक्सपांडेड नंबर फ्रॉम एक्सपांडेड फॉर्म. याच्यामध्ये एक्सपांडेड फॉर्ममध्ये नंबर लिहायचा. सेम ती स्टेप आली. इथे 100ची प्लेस आहे, पहिला युनिटचा प्लेस लिहिला, युनिट लिहिला, नंतर टेन्स आणि 100. इथं आला 3, इथं आला 5 538. इथं आला 9, इथं आला 3, इथं आला 1 139. नंतर येईल 5 युनिट्सची जागे आले, नंतर टेन्सच्या जागे 0 आणि 605. परत 0, इथं आला 70चा 7 आणि 400चा 4 470. इतकं सोपं आहे. पुढचा बघूया 596. पहिला दिला आपण 500, सेकंड आला 90 10च्या प्लेसला आणि युनिटच्या प्लेसला आला 6. आता आपण उलटं करूया म्हणजे मागून जाऊया. आता 469 इथं आला, युनिटच्या जागे आला 9, 10च्या जागे आला 60 आणि 4च्या जागे आला 400. आता पुढचा बघायचा हा तुम्हाला हार्ड वाटेल. इथं आला 0, इथे आला 0 आणि इथं आला 600. नंतर आला 1, इथे आला 0 आणि इथे आला 900. नंबर झाला 901. आता क्वेश्चन नंबर 4 287. आता इथं 2H87U. आता आपण याच फॉर्ममध्ये लिहायचं. मग इथं आला 4H, 100च्या जागी आला 4H 1T प्लस 0 युनिट. नंतर बघूया 500 प्लस 4 टेन्स प्लस 9 युनिट. नंतर बघूया 700 प्लस 90 प्लस 0 युनिट. इतका इझी आहे. आता एक्सपांडेड फॉर्म युजिंग फोल्डिंग स्ट्रीप. ही स्ट्रीप फोल्ड करायची आणि आपल्याला एक्सपांडेड फॉर्म लिहायचा असतो याच्यामध्ये. आता हे डिफरंट टाईप्समध्ये लिहिलेलं आहे. मग इथं लिहिलं आपण आहे तसाच 500. इथं सगळे युनिट केलेत, इथं डिफरंट केला, इथं डिफरंट केला, इथं डिफरंट केला, इथं डिफरंट केला. इथं 500 प्लस 60 प्लस 7U म्हणजे आहे तसं इथं लिहिला. मग इथं लिहू आपण 56 टेन्स प्लस 7 युनिट्स म्हणजे झाला 560 प्लस 7. एकदम इझी आहे. आता इथे आला 905 युनिट्स. इथे येईल 900H प्लस 00 टेन्स प्लस 5 युनिट्स. मग इथे येईल 900 प्लस 00T प्लस 5 युनिट्स. मग या साईडला येईल 900 टेन्स प्लस 5 युनिट्स. मग 900 प्लस 5 म्हणजे हा नंबर आपला फॉर्म होतो आहे. तर अशा प्रकारे आपण एक्सपांडेड फॉर्म शिकलेलो. युनिट टेन्स 100ची व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू याच्यामध्ये गफलत करू नका. फेस व्हॅल्यू जी आपल्याला व्हॅल्यू दिसते ती आणि प्लेस व्हॅल्यू जी त्या नंबरची व्हॅल्यू असते. 100च्या जागी असेल तर 100ची, 10च्या जागी असेल तर 10ची आणि युनिटच्या जागी असेल तर युनिट्सची. अशा प्रकारे आपण
हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.